नमस्कार, मी पल्लवी डोंगरे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. एक शिवकन्या म्हणून मी माझ्या व्लॉगची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीमान रायगडापासून करत आहे. आम्ही निघालोय गणपतीपुळेपासून रायगडाकडे जाण्यासाठी. गणपतीपुळेच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यापासून थेट स्वराज्याच्या राजधानीपर्यंत म्हणजेच रायगडापर्यंत गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेऊन मनात एक वेगळी शांती निर्माण झाली आहे. समुद्राच्या गाजासोबत गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण रायगडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. गणपतीपुळ्याहून रायगडाला जायला अंदाजे 230 ते 250 किलोमीटर अंतर आहे. कोकणातील हिरवीगार झाडी, डोंगर, डांबरी रस्ते वळण घेत गाडी पुढे सरकत आहे. समोरच आपल्याला 3 किलोमीटरचा बोगदा दिसत आहे, जो की आता लागला आहे. गाडी पुढे सरकत आहे. कोकण सोडून आपण जेव्हा महाडाच्या दिशेने जातो तेव्हा डोंगराचा परिसर वाढत जातो आणि रायगड जवळ येतोय याची जाणीव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच रायगडावर झाला. गणपतीपुळेच्या शांत समुद्रकिनाऱ्यापासून रायगडाच्या गडकोटापर्यंत केलेला हा प्रवास फक्त भौगोलिक नाही तर भावनिक आणि ऐतिहासिक सुद्धा आहे. एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला शौर्य आणि स्वराज्याचा अभिमान हे दोन्ही अनुभव मला एकाच प्रवासात अनुभवायला मिळत आहेत. आजूबाजूला अशी सुंदर अशी झाडी दिसत आहे, निसर्गरम्य वातावरण दिसत आहे आणि रायगड जवळ येतोय याची जाणीव मनामध्ये होत आहे. रायगडाची उंची साधारण 2700 फूट समुद्रसपाटीपासून आहे. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला किल्ला आहे. इसवी सन 1674 मध्ये याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता आपण चाललोय रोपवेच्या प्रवेशद्वाराकडे. बाजूला एक सर्जा हॉटेल आहे, त्याच्या बाजूला आपल्या रोपवेचे तिकीट मिळतात. आता आपण आलोय वेटिंग रूममध्ये. खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. आजूबाजूला लोके दिसत आहेत. पाऊस खूप असल्यामुळे प्रत्येकाने रेनकोट घातलेला आहे. हा आपण रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहेत. हा माझा छोटा मुलगा आयुष आहे आणि ही माझी मैत्रीण आणि त्याची छोटी मुलगी मायरा आहे. हा माझा छोटा मुलगा आयुष 1.5 वर्षाचा आहे आणि याला घेऊन आम्ही रायगडावर जात आहोत. आमचा नंबर आलेला आहे आणि आम्ही इथं थांबलो आहे. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता महाराजांचे काही ऐतिहासिक फोटो लावलेले आहेत. आता आपण पुढे जाऊन महाराजांचे शिवकालीन तलवारी दिसत आहेत. शिवकालीन पत्रव्यवहार पण आहे तिथे. हे पाहून आपण पुढे रायगडाकडे रोपवेकडे जात आहोत. महाराजांचे दर्शन घेऊन आपण पुढे आता रोपवेमध्ये बसणार आहोत. हा छोटा मुलगा माझा आयुष आहे आणि हे माझे मित्रमैत्रिणी. आता आम्ही रोपवेमध्ये बसलो आहोत आणि रोपवे रायगडाच्या दिशेने
जात आहे. रायगडाची उंची साधारण 2700 फूट समुद्रसपाटीपासून उंच आहे. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला किल्ला आहे. आजूबाजूला आपण सुंदर असे धबधबे दिसत आहेत. इसवी सन 1974 मध्ये याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. आजूबाजूला आपण पाहू शकता सुंदर असं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे आणि आपण रायगडाच्या दिशेने जात आहोत. गडावर पोहोचण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागणार आहेत. तर हा निसर्गरम्य वातावरणाचा आपण अनुभव घेऊ शकता. रायगड हा जणू जिवंतपणी पाहिलेला आणि अनुभवलेला स्वर्गच आहे. आयुष्यात कधी आपल्याला आपण हरलो आहे, आपण आयुष्यात आता काहीच करू शकत नाही असं जेव्हा आपल्याला वाटेल ना, तेव्हा रायगडाला नक्की भेट द्या. तर हा सुंदर धबधबा आपल्याला दिसत आहे. रायगडाचं कितीहो नशीब असेल ज्याने आपल्या राज्याचं शौर्य पाहिले, आपल्या राज्याची शौर्य गाथा त्याने अनुभवली आहे, आपल्या राज्याचा स्पर्श त्याने अनुभवला आहे. गडाची माहिती मिळवण्यासाठी आम्ही गाईड पाहत आहोत. आजूबाजूला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. बाजूला तिकीट घर आहे, तिथून आम्ही तिकीट घेतलं आहे आणि आता आम्ही गडाच्या पायऱ्या चढत वर जात आहे. लहान मुलं असल्यामुळे आम्ही रोपवेने गडावर आलो आहोत, पण आयुष्यात एकदा तरी महाराजांचा गड पायी चालत आम्ही नक्की बघणार आहोत. हा माझा छोटा मुलगा आयुष आहे, जो की तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे. पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. गेले 14 वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो. माझं कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून रायगड जिल्हा परिषद रो आणि एमटीडीसी रो गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. सर, तुम्ही किल्ला याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा फिरताय. या गडाचं वरचं क्षेत्रफळ पूर्ण फिरायचं असेल तर ते 100 एकर आहे आणि जिथे गाडी पार्किंग केली पायथ्यापासून रायगड फिरायचं असेल तर पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे. मग आपण कल्पना करा, 100 एकर रायगड पूर्ण बघायला 2 दिवस पुरत नाहीत, मग 1200 एकर रायगड फिरायला किती वेळ लागेल. प्रत्येकानं आपल्या चालण्यानुसार एकदा कल्पना करावी. या गडाला प्रथमतः 4 टोक आहेत. या 4 टोकांची तुम्हाला एकदा ओळख करून देतो. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे. रायगडाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज पाहतो. आपण या गडावरती सर्वांनी येण्यासाठी जो वापर केला हा रोपवे प्रकल्प, ही रायगडाची दक्षिण बाजू आहे. याला काळकाईचा खळगा म्हणतात. ही गडाची बॅकसाईड आहे. रायगडाच्या उत्तरेला टकमोक टोक आणि या किल्ल्याला पायऱ्या किती तर 2350 पायऱ्या. जीवनात आलेल्या प्रत्येक मावळ्यानं एकदा तरी या रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करून पाहावी. ज्यावेळी डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करून जातो त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडून देतो की 350 वर्षापूर्वी मराठ्याने रायगडाला कसं घडवलं असेल. सर, या रायगडाला पूर्वी 14 नावं होती. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. साहेब, स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. सह्याद्रीच्या खुणा असणाऱ्या तिथे सह्याद्रीच्या कुशीत राहणारा तो राजगड सुद्धा अभेद्य होता, बेलाक होता, बुलंद होता. पण आपण ज्या प्रांतात आता उभ्यात ते खरे एक जावळीचं खोरं होतं. हे जावळीचं खोरं लागूकोटे होतं. रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड हे नाव ऐकलं असेल, जिथे छत्रपती